वंचित बहुजन आघाडीची जोशाबा महासंकल्प सभा पुणे. आपल्याकडे वेळेचा खूपच अभाव आहे आणि आता भाऊंच्या भाषणानंतर नक्कीच तडफदार युवा नेतृत्व निलेश भाऊंना ऐकायची आपल्यामध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या पार्सलचा उल्लेख केला. चंपा त्यांना भिडणारे आपले उमेदवार पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे शाही ते लोकशाही, शाही ते लोकशाही असा त्यांचा नारा आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला मानणारा हा वंचित बहुजन आघाडीने त्यांना पिंपरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना मी मनोगत व्यक्त करायला इथे बोलवते. हॅलो 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 मनोज दादा मागे बडो वंचित बहुजन आघाडीचा. सगळ्यांनी घोषणा द्यायची जोरात. विश्वरत्न म्हणायचं बाबासाहेब म्हणायचं जोरात. विश्वरत्न, अरे विश्वरत्न, अरे बोधिसत्व, अरे क्रांती सूर्य, अरे श्री मुक्तिदाते, अरे रिझर्व्ह बँक, अरे नदी जोड प्रकल्प, अरे इतिहासकार, अरे पत्रकार, अरे तुमच्या साहेब. आता परत आणखीन एक घोषणा द्यायची बाबाने. अरे तुम्हें पाणी पिलाया, तुम्हें गाड़ी दिलाए, संविधान दिलाया, सम्मान दिलाया, तुम्हें आगे बढ़ाया, अरे सोना दिलाया. आणि या सगळ्याची जाण ठेवायची असेल तर 20 तारखेला आपल्याला मतात रूपांतर करावं लागेल. रेडी आहेत सगळे? तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना, महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व उमेदवार, मान्यवर आणि या अस्तित्वाच्या लढाईत जे शिलेदार सगळे बसलेले सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. सांगतायत की रेडी व्हा. त्या युवकांना सगळ्यात सांगतायत की तुम्ही सज्ज व्हा. युवक सज्ज आहे का? सगळा रेडी आहे सगळे जण? तर हे करत असताना शोषित, वंचित, दलित की तुमच्याही आयुष्यात स्फोट होणार आहे. ना तुम्हाला देशद्रोह करता येतो, ना देशप्रेम करता येतं. तुमचा इथल्या इथंच घसा दाबून टाकलाय. दिल में कुरान और दिमाग में संविधान लेके चलेंगे ना तो कोई दबोचेगा नहीं. ये भारत में कोई नहीं दबोचेगा. और जिनके साथ में बाबा साहब की ताकत है ना, उसको तो कोई हाथ भी नहीं लगाएगा. पूछो किसको भी जाके आप. मुल्ला साहब सही बात है की नाही? कोई हात नाही लगाएगा उनको. तर मुस्लिम बांधवांना जाऊन सांगायचंय फक्त आपल्याच मतावरती आपण निवडणूक जिंकू शकत नाही. तर आमच्या गल्लीतल्या, वाड्या वस्त्यातल्या आणि तालुक्यातल्या मुस्लिमांना जाऊन सांगायचंय नबी के शान में जो गुस्ताखी करा आप उनको वोट देंगे क्या? देंगे क्या आपण को वोट? त्यांना प्रश्न विचारा. कारण बाळासाहेब बुलेमांना म्हणतात तुम का जाहीर भूमिका घेत नाही. घ्यायला पाहिजे की नाही? कुठेही आडे अडचण येऊ द्यात. कोल्हापूरला आडे अडचण आले, बाळासाहेब रेडी होते. बाळासाहेबांनी आज महाराष्ट्रात दंगली घडू नये म्हणून औरंगजेबच्या मजरीवर गेले आणि दंगली थांबवल्या. इथं मॉब लिंचिंग होऊ द्या, सगळ्यात पहिलं वंचित बहुजन आघाडी पुढे आहे. मग आपण त्या मुस्लिम बांधवांना विचारलं पाहिजे यावेळेस तरी एकदा वंचितांना तुम्ही संधी द्या. राष्ट्रवादीचं तुम्ही खाल्लंय. लास्ट टाइम तुम्ही भरभरून महाविकास आघाडीला मतं दिली आहेत. तुमच्या मतामुळं आणि एसटीच्या मतामुळंच महाविकास आघाडी इथं महाराष्ट्रात लोकसभेला जिंकली आहेत. काय भेटलं तुम्हाला? शून्य भोपळा भेटला. दिले का उमेदवारी कुठल्या मुस्लिमांना? दिली नाही. फक्त वंचित बहुजन आघाडीने 20 ते 25 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. निदान ह्याची तरी जाण राखा. हे आमच्या मुस्लिम बांधवांना जाऊन सांगा. सांगणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तिथं पण स्फोट होणार आहे. नंतर आमचा मायक्रो ओबीसी आहे. अहो ज्या जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. हो कोण देणार आहे? देणार आहे का? उमेदवारी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. लोक तासन तास दारात उभारतात है ना. ज्या जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे. आणि मायक्रो ओबीसीच्या ताटातलं आता आरक्षण जाणार आहे ही निवडणूक गेल्यावरती. बाळासाहेब वारंवार सांगतायत की हे लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट म्हणतंय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायच्यात तर घ्या, पण ह्यांचा इम्पेरिकल डेटा नाहीये. तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही ओबीसीला, यांच्या व्यतिरिक्त तुम्ही आरक्षण घ्या. हे तुमच्या ताटातलं जाणार आहे हे त्यांना जाऊन ठासपणे सांगा. तेव्हा ओबीसी मताचं कन्व्हर्जन आपल्याकडे होऊ शकतं. फक्त बौद्धांच्या मतावरती आपलं राजकारण होऊ शकत नाही. राहिली गोष्ट दुसरी, शिक्षणाची, आरोग्याची आणि तुमच्या आमच्या संसाराची, ह्या सगळ्याची वाट लागलेली आहे. आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन यांनी मिंद करून टाकलंय. पण त्यांना लक्षात नाही आलं 100 रुपयाची तेलाची पिशवी 140 वर गेली का नाही? आहे का नाही? 1500 रुपये कुठे जातात माहीत नाही. एक दवाखान्याचा राऊंड मारून आले की 600 रुपये फी आहे डॉक्टरची.
आणि बाळासाहेब जोशाबा पत्रामध्ये सांगतायत आमच्या महिलांना आम्ही सक्षम बनवू, सावित्रीबाई फुले महामंडळ काढून 3,000 रुपये रोजगार देऊ, है ना. आमची बहीण दीनदुबळी ठेवणार नाहीत बाळासाहेब, दीनदुबळी लुळी पांगडी नाहीच पाहिजे. सक्षम आणि सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी ह्या जोशाबा पत्रात बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे. KG to PG मोफत शिक्षण देण्यासाठी बाळासाहेब सज्ज आहेत. हे प्रत्येक घराघरात आपण जाऊन सांगितलं पाहिजे, कारण आपण सांगायला कमी पडतोय. आपण आपल्या सभेला गर्दी करतोय, पण गल्लीबोळा प्रत्येकाने बाळासाहेबांचा चेहरा बनून फिरलं पाहिजे आणि घराघरात ना की फक्त आपल्याच दारात जायचंय जय भीम म्हणत, तर OBCच्या दारात जावा. मराठा समाजाला ठासून सांगा 341-42 कुणब्यांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलं होतं, पण तुमच्याच मस्तीमुळे ते आरक्षण गेले. आज परत बाबासाहेबांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आरक्षण देण्यासाठी सज्ज आहेत. हे ठासून त्यांना सांगितलं पाहिजे. हा विश्वास आम्ही दिला पाहिजे त्यांना. हा विश्वास द्यायला बाळासाहेब देत आहेत, पण तुम्ही आम्ही कमी पडतो असं मला वाटतंय. हा विश्वास आम्ही आमच्या मित्रांना, मराठा समाजाला, OBC समाजाला, मुस्लिम समाजाला हा दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जर या महाराष्ट्रातले दलिंदर हाकलायचे असतील तर तुम्हाला 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर दाबावं लागेल, है ना. तर एकदा जोरात घोषणा द्या. मी म्हणाल दाबा सिलेंडर, तुम्ही म्हणायचे हाकला दलिंदर. दाबा सिलेंडर, अरे दाबा सिलेंडर, अरे दाबा सिलेंडर. थँक्यू.